नमस्कार महाराष्ट्र. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार भीषण विमान अपघातामध्ये जिवंत. दादा जिवंत आहेत. दादा घर वापसी करणार आहेत. दादांच्या विमान अपघातामध्ये दादा सुखरूप वाचले. दादा ना डांबून ठेवण्यात आलेलं होतं. हा संपूर्ण राजकीय षडयंत्राचा भाग आहे. दादा जिवंत असल्याचा पुरावा. दादा विमान अपघातामध्ये त्या विमानामध्ये बसलेच नव्हते अशा चर्चा सुरू होत असतानाच आता या विमान अपघातासंदर्भातलं सगळ्यात मोठं रहस्य समोर आलेलं आहे. बारामती विमान अपघातासंदर्भातली सगळ्यात ब्रेकिंग अपडेट आहे. पहा, या विमान अपघातासंदर्भात सुरुवातीपासूनच चर्चा आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहेत. बारामती विमान अपघाताचे रोज नवनवीन पैलू समोर येत आहेत आणि याच पैलूंमध्ये असा एक आता महत्त्वाचा मुद्दा समाविष्ट आहे जो जनतेपुढे आज आलेला आहे आणि हा मुद्दा या संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलणारा ठरणारा आहे. या विमान अपघातातलं सगळ्यात मोठं हे रहस्य आहे, सगळ्यात मोठं हे गूढ आहे. 28 जानेवारी 2026च्या सकाळी 8:46 दरम्यान हा विमान अपघात घडलेला आहे. पाहू शकता स्क्रीनवरती 8:44ला या ठिकाणी विमान हवेमध्ये होतं, आकाशात विमान होतं आणि अगदी काही वेळानंतर या विमानाची होत्यासं नव्हतं अशी दिशा झालेली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात हा भीषण अपघात झालेला आहे. या भीषण अपघातामध्ये एकूण 6 जणांचा मृत्यू सुरुवातीला झाला असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतर मात्र DGCAने हा रिपोर्ट बदलला आणि एकूण विमानामध्ये 5 प्रवासी होते आणि दादांसह 5 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी DGCAच्या रिपोर्टच्या माध्यमातून देण्यात आल्यामुळे संपूर्ण न्यूज चॅनल असतील, प्रसारमाध्यमं असतील, त्यावरती ही बातमी पसरली आणि महाराष्ट्राच्या लाडक्या दादांसह एकूण 5 जणांचा मृत्यू या विमान अपघातामध्ये झाला असल्याची माहिती समोर आली. आणि खरं म्हणजे तेव्हापासूनच दादा जिवंत असलेल्या चर्चांना सुरुवात झाली. दादा जिवंत आहेत, दादा परत येणार आहेत या चर्चा सुरू असतानाच दादांच्या विमान अपघातासंदर्भातला सगळ्यात मोठा खुलासा झालेला आहे. या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली होती. त्याचबरोबर दादा या विमानामध्ये नव्हतेच, ती बॉडी दादांची नाहीच, दादांच्या ऐवजी दुसऱ्यांचीच बॉडी त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. त्याच बॉडीवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत असे दावे त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी केले असता आता असा खुलासा झालेला आहे. या प्रकरणामध्ये अगोदर राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडल्या. दादांच्या पत्नी सुमित्रा वहिनी यांनी पहा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर या चर्चांना आणखीनच उधाण आलं आणि हे संपूर्ण राजकीय षडयंत्राचा भाग आहे अशा चर्चा बारामतीसह अख्ख्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आपल्याला पाहण्यास मिळालेल्या आहेत. पहा, ज्यावेळेस हा भीषण अपघात घडला त्यावेळेसला अपघाताच्या ठिकाणी लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. कारण बारामती या ठिकाणी त्यांच्या मूळ ठिकाणी दादांचा हा अपघात होणं, त्याचबरोबर पहा अपघाताचं सुरुवातीचं कारण सांगण्यात आलं ते म्हणजे पायलटला धोक्यामुळे रनवे दिसला नाही. रनवे न दिसल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. मात्र आता या विमान अपघाताची अशी माहिती समोर आलेली आहे जी माहिती इतक्या दिवस कुणालाच माहीत नव्हती. ही माहिती दाबून ठेवलेली होती. दादांच्या विमान अपघातामध्ये नेमकं कोण जबाबदार आहे? हा अपघात नसून हा घातपात आहे अशी शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त झालेली आपण पाहिलेली आहे. लोकांमध्ये कुजबूज होती की जो अपघात झाला हा अपघात नसून हा घातपात आहे. मात्र पहा, अपघाताच्या ठिकाणी दादांची ओळख ही त्यांच्या हातावर असणाऱ्या घड्याळाच्या माध्यमातून झाली असं सुरुवातीला सांगितलं आणि यामध्येही पुन्हा बदल झाला. तो बदल म्हणजे दादांच्या हातावर घड्याळ नव्हतंच, ते घड्याळासारखा दिसणारा एक कपड्याचा भाग होता आणि त्याच्याच माध्यमातून दादांची ओळख झाली अशी ही माहिती त्यानंतर जाहीर झाली. दादांच्या विमान अपघातामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि आज असा एक मोठा मुद्दा समोर आलेला आहे, अशी एक सत्याची बाजू समोर आलेली आहे जी या प्रकरणाची दिशा बदलणार आहे. आपण पाहिलेलं आहे अजितदादांच्या विमान अपघातावर लोकांच्या माध्यमातून तर चर्चा होत आहेत, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शंका व्यक्त केल्या जात आहेत. सुरुवातीला अमोल मिटकरी, त्यानंतर संजय राऊत, त्याच्याही आधी ममता बॅनर्जी यांच्या माध्यमातून दादांच्या विमान अपघाताचा जो
संशय होता, जी शंका आहे ती व्यक्त केली होती. परंतु आता ही चर्चा थेट पवार कुटुंबियांपर्यंत देखील सुरू झालेली आहे. याचं कारण म्हणजे रोहित पवार यांचं स्टेटमेंट. रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या ठिकाणी एक क्लिप व्हायरल दिसत आहे आणि ती क्लिप म्हणजे दादांच्या विमानामध्ये खरंच बॉम्ब होता का, दादांच्या विमानाचा अपघात जो झाला, जो स्फोट झाला, त्याचं कारण बॉम्ब आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता रोहित पवार यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे. ती माहिती म्हणजे बॉम्ब नाही पण बॉम्बसारखा स्फोटक असू शकतो, अशी ही शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर येत्या 10 तारखेला या विमान अपघातासंदर्भात ते मीडियासमोर बोलणार असल्याचीही त्यांनी माहिती दिलेली आहे. 10 तारीख त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि 10 तारखेला या अपघाताची अशी दुसरी बाजू समोर येणार आहे, जी फक्त पवार कुटुंबियांनाच माहीत आहे. आजपर्यंत कुणालाही माहीत नसणारं सत्य दादांच्या विमान अपघातासंदर्भातलं 10 तारखेला जनतेसमोर येणार आहे. कारण पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार हे या अपघातावर बोलणार आहेत, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिलेली आहे. पण याही अगोदर आता या अपघातासंदर्भात सगळ्यात मोठा खुलासा म्हणजे ब्लॅक बॉक्स. विमान अपघातातील महत्त्वाचा पुरावा म्हणजे या विमानाचा ब्लॅक बॉक्स. या ब्लॅक बॉक्सचं रेकॉर्ड आजपर्यंत जाहीर का करण्यात आलेलं नाही, उघड का करण्यात आलेलं नाही, यामध्ये असं काय सत्य लपलेलं आहे, त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स आत्तापर्यंत याचं रेकॉर्ड समोर आलेलं नाही, असा प्रश्न विचारला जात असतानाच ब्लॅक बॉक्सची रिकव्हरी होत आहे असं उत्तर त्यावर देण्यात आलेलं होतं. परंतु आता ब्लॅक बॉक्सची रिकव्हरी झालेली आहे आणि ब्लॅक बॉक्समध्ये जो रेकॉर्ड आहे तो समोर आलेला आहे. ब्लॅक बॉक्सच्या रेकॉर्डनुसार दादांच्या विमान अपघाताचं कारण स्पष्ट करण्यात येणार आहे. परंतु पहा, जसं सुरुवातीलाच अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून या अपघातावर शंका व्यक्त केली जात होती, त्याचप्रमाणे या अपघातावर सामान्य कार्यकर्त्यांपासून ते लोकांपर्यंत या चर्चा रंगल्या होत्या की हा अपघात नसून हा घातपातच आहे. आणि या घातपाताच्या शंका व्यक्त केल्या जात असताना दादा जिवंत आहेत, दादा परत येणार आहेत, अशा देखील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या असतानाच दादांच्या विमान अपघाताची दुसरी बाजू सांगणारे प्रत्यक्षदर्शी लोक, त्या विमान अपघाताच्या क्षणी ज्या ठिकाणी विमान अपघात झाला त्या ठिकाणचे सरपंच, त्या गावचे सरपंच यांच्या माध्यमातून विमान अपघाताचं जे दृश्य होतं ते त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की बारामती या ठिकाणी विमान येणं, लँडिंग होणं, टेक ऑफ होणं हे काही आमच्यासाठी नवीन नाही. दररोज विमान येतात, दररोज टेक ऑफ होतात, लँडिंग होतात आणि हा विमानाचा आवाज आमच्यासाठी नवा नसतो. परंतु 28 जानेवारी 2026च्या रोजी जे विमान आलं होतं, जे दादांचं विमान होतं, त्या विमानाचा आवाज हा नेहमीच्या विमानासारखा अजिबात नव्हता. सुरुवातीला या विमानाने 2 घिरट्या गाठल्या आणि त्यानंतर हे जे विमान होतं ते एका साईडला कललं आणि अगदी काही वेळामध्ये हा स्फोट झाला. परंतु स्फोट होण्या अगोदर या विमानामध्ये जे लोक बसलेले होते त्या लोकांपैकी, त्या व्यक्तींपैकी एक जण या विमानातून उडी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची माहिती त्या गावच्या सरपंचांनी दिलेली आहे. निळ्या पॅन्टची व्यक्ती होती ती आणि निळ्या पॅन्टची व्यक्ती त्या विमानातून उडी घेण्यासाठी धडपड करत होती, अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. प्रत्यक्षदर्शी हे लोक आहेत. अपघाताच्या काही क्षणापूर्वीची दृश्य त्यांनी लोकांशी बोलताना स्पष्ट केलेली आहेत. त्यामुळे जनतेमध्ये या ठिकाणी पहा, दादांच्या विमान अपघाताच्या ज्या काही बाजू उलगडलेल्या नव्हत्या त्या उलगडण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर आता जी नवनवीन माहिती येत आहे त्या माहितीनुसार दादांचा जो विमान अपघात आहे त्या विमान अपघाताचं कारण सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं, रनवे दिसला नाही, धुकं होतं, धुक्यापेक्षा जास्त धोका होता, असं अमोल मिटकरी यांचं स्टेटमेंट होतं. परंतु धुकं नव्हतं. CCTV फुटेजमध्ये क्लिअर पिक्चर दिसत होतं, क्लिअर फोटो दिसत होता, धुकं नव्हतं. त्यानंतर या विमान अपघाताचा दुसरं कारण म्हणजे विमानाचं लँडिंगचा अँगल चुकला. लँडिंगचा अँगल चुकल्यामुळे
हा विमान अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. आणि आता दादांच्या विमान अपघातामध्ये कारणीभूत म्हणजे दादांच्या विमानामध्ये ठेवण्यात आलेला बॉम्ब असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो पायलट होता या विमान अपघाताला पायलट जबाबदार आहे का असाही प्रश्न नव्याने उपस्थित झालेला आहे. कारण आज अशी चर्चा सुरू झालेली आहे की या विमान अपघाताला जबाबदार पायलट आहे आणि त्यांनी 50 कोटी रुपये घेतलेले आहेत आणि हा अपघात घडवून आणलेला आहे, अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत. या विमान अपघाताचे रोज नवनवीन पैलू, रोज नवनवीन बाजू समोर येत आहेत. या वेगवेगळ्या बाजू आहेत, या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाच्या तोंडातून एक वेगळीच माहिती आपल्याला पाहण्यास मिळते. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिलेली आहे ही माहिती दादांच्या विमान अपघातासंदर्भात केल्या जाणाऱ्या लोकांमधील चर्चा आहेत. हा व्हिडिओ जो आहे तो फक्त तुमच्यापर्यंत या विमान अपघातासंदर्भातल्या सध्या लोकांमध्ये काय चर्चा सुरू आहेत, त्याचबरोबर एकूण काय वातावरण निर्माण झालेलं आहे दादांच्या जाण्यामुळे ही परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही चुकीची माहिती देणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा उद्देश नाही किंवा दिशाभूल करणं हाही उद्देश नाही. दादांच्या विमान अपघातात आता चर्चा काय सुरू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेड्या मनाची आशा लोकांच्या की दादा जिवंत आहेत, दादा जिवंत असतील तर खरंच खूप चांगलं होईल. परंतु या फक्त आणि फक्त आत्ता लोकांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बातम्या आहेत. हाही मुद्दा लक्षात घेण्याची खूप गरज आहे. आणि या अपघातासंदर्भात पवार कुटुंबियाचं काय मत असणार आहे, रोहित पवार नेमकं 10 तारखेला काय बोलणार आहेत, माध्यमांसमोर काय माहिती देणार आहेत, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला पुन्हा एकदा नवीच दिशा मिळेल अशी शक्यता आहे. खरंच अपघात आहे का घातपात आहे या संदर्भातलंही उत्तर 10 तारखेला स्पष्ट होताना दिसणार आहे.